Good morning, students. Once again, we start unit number 8, part 4 start today. म्हणजे आज आपण प्रकरण क्रमांक 8चा चौथा भाग अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये जागतिक महायुद्धामध्ये दुसरं जे महायुद्ध झालं, जागतिक महायुद्ध, दुसरे जागतिक महायुद्ध आणि भारतावर झालेला आणि भारत याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. वर्ल्ड वॉर सेकंड अँड इंडिया. Today's lecture we study in 1939 first second world war start and 1945 second world war stop. म्हणजे 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतावर काय काय परिणाम झाला हे आपल्याला अभ्यासण्याचं काम करायचंय. आता या महायुद्धाने काय झालं तर प्रामुख्याने भारत या महायुद्धामध्ये बळजबरी ओढला गेलेला आहे. इन दिस सेकंड वर्ल्ड वॉर इंडिया फोर्सफुली पार्टिसिपेट इन सेकंड वर्ल्ड वॉर. व्हाय? बिकॉज इंडिया इज द कॉलनी ऑफ ब्रिटिश. म्हणजे भारत दुसऱ्या महायुद्धात बळजबरी ओढला गेला का तर भारत ही कोणाची वसाहत आहे? ब्रिटिशांची. आणि ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे भारत या महायुद्धामध्ये बळजबरी ओढला गेल्याचं आपल्याला पाहायला भेटते. यामध्ये भारताने काय काय केलं ते अभ्यासाचं आणि त्याचा भारतावर काय परिणाम झाला हे अभ्यासण्याचं काम केलं. या 6 वर्षाच्या कालखंडात भारताने उत्तर आफ्रिका असेल, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, ब्रह्मदेश आणि मलाया या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी काय केलाय? सहभाग घेतलाय. म्हणजे इजिप्त मध्ये गेलेत, ग्रीस मध्ये गेले, इराण, इराक, त्याचबरोबर ब्रह्मदेश, मलायामध्ये भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांसाठी युद्ध लढले. इन दिस पिरियड, in 6 year period, Bharatiya soldiers participate at the British soldiers. भारतीय जो सैनिक थे वो ब्रिटिशों के सैनिक कह के वो इस वॉर में पार्टिसिपेट किए थे. एंड एट दैट टाइम इंडियन सोल्जर्स प्ले अ मेन रोल इन वर्ल्ड वॉर इन नॉर्थ अफ्रीका, ग्रीस, इजिप्ट, ईरान, इराक, मलाया एंड ब्रह्मदेश कंट्रीज. इतनी सारी कंट्रीज में इंडिया ने मेन रोल पार्टिसिपेट किया है. एंड आफ्टर सेकेंड वॉर, नॉट ओनली वर्ल्ड वॉर टाइम, आफ्टर सेकेंड वर्ल्ड वॉर इंडियन सोल्जर पार्टिसिपेट इन चाइना, मलाया, इंडोनेशिया कंट्रीज रिस्ट्रक्चर क्रिएटिंग टाइम. म्हणजे चीन असेल, इंडोनेशिया असेल आणि त्यानंतर मलाया, या 3 देशाच्या नंतर होणाऱ्या पुनर्भरणीमध्ये भारतीय सैनिकांनी मोठा एक काम आपल्याला केलेलं पाहायला भेटतंय. मीन्स इन बिफोर, मीन्स इन वॉर टाइम अँड आफ्टर वॉर इंडियन सोल्जर्स मेन रोल प्ले फॉर ब्रिटिश गव्हर्नमेंट. सेम टाइम इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेना प्ले मेन रोल इन आसाम एरिया अँड ऑल्सो ब्रह्मदेश. भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेशामध्ये अत्यंत महत्वाचं काम केलेलं आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात पाहायला भेटतं. सेम टाइम दिस इज द एअरफोर्स, इंडियन एअरफोर्स and Indian Navy play or in Arabian Ocean and Hind Mahasagar. म्हणजे
भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेशामध्ये काम केलंय, तर भारतीय नेव्हीने कुठे काम केलंय, तर अरबी समुद्र असेल आणि हिंद महासागर असेल, या ठिकाणी भारतीय नौसेनेने अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे. कोणासाठी केलंय? ब्रिटिशांसाठी. इंडियन soldiers in this war time, Indian Air Force, Indian Navy participate in second war. Who's किसके लिए? Mainly British. But after that, British ideology not change. Every time British ideology is so India is a India. He see British see the India as a colony, and they uh, neglected वो उनको एक बार इंडियंस को ऐसे निगलेक्ट करके लिए उससे वो हमारी यूज करने की चीज है, उनको कुछ देना नहीं. ऐसे बिहेवियर के साथ इंडियन ब्रिटिशों की स्ट्रॅटेजी म्हणजे भारतीय लोकांकडे फक्त शोषणाची वस्तू म्हणून पाहण्याचं काम या कालखंडा एवढी मदत करून देखील ब्रिटिशांची झालेली पाहायला भेटते. बळजबरी देखील भारताला या युद्धात ओढलं असलं तरी ते ओढलं होतं. जरी या युद्धात फक्त ब्रिटिशांनी नाही तर ब्रिटिशांच्या दोस्त राष्ट्र गटाने, ब्रिटिशांचा एक गट होता दोस्त राष्ट्रांचा, त्या गटातील लोकांनी औद्योगिक उत्पादन असतील, कपडे असतील, जीवनोपयोगी सामग्री आहे हे पुरवणारा देश म्हणून भारताकडे पाहिलेला आहे. इन दिस वॉर टाइम अलायन्स ग्रुप, those group in this group British are participate. Alliance group see the India as a only provider. भारतीयों को के भारत के लिए किस लिए वो जानते थे? प्रोवाइडर. म्हणजे फक्त वो कुछ ना कुछ इंडियंस भेज सकते हैं. वो विच प्रोडक्ट दे से इंडियन सेंड टू अदर कंट्रीज इन दिस टाइम? मेनली फूड्स, डेली नीड्स, foods, daily needs, and industrial material. Industrial material also. India's only as a providing country, India's provide foods, daily needs, and industrial material. Same time, at that time or time, the Indians provided animations, tanks, ship, ships. Same time, ships, steamships, basically, yeah? Steamships, railway tracks, railway bogies, wood, telegraph posts, smaller warships, food grains, cloth, tents, shoes, medicine, explosive, ammunitions, that type of things India provide to British and Alliance Group. म्हणजे भारतीय लोक किंवा भारतामधून या दोस्त राष्ट्र गटाला काय काय पाठवलं जात होतं? तर रंगाडे असतील, सुरुंग, जहाजे, दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ, बांधकाम साहित्य, रेल्वेचे डब्बे, लाकूड, तारा यंत्राचे खांब, छोट्या युद्ध नौका, बोटी, अन्नधान्य, कापड, तंबू, बूट, औषधे, स्फोटके, दारुगोळा हे सर्व पाठवण्याचं काम हे भारतीय लोक भारत देशातून ब्रिटिशांना केलं जात होतं. हे होत होतं. हे कुठे होत होतं? दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये हे कंटिन्यू होत होतं आणि त्यानंतर याच कालखंडात अधिकची माहितीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. And in extra information, another one thing is mentioned in our books, is Victory Cross Medal. What is the history of Victory Cross Medal? म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सैनिकांना जे चक्र दिलं जात होतं ते म्हणजे व्हिक्टरी क्रॉस चक्र. त्याबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. In Second World War time, 31 Victory Cross medals
medals delivered to Indian soldiers. म्हणजे 31 व्हिक्टरी क्रॉस पदक भारतीय सैनिकांना देण्यात आली होती. आता व्हिक्टरी क्रॉस मेडल म्हणजे काय हे पहिल्यांदा क्लिअर करून घे. दिस इज द इक्विव्हॅलंट टू प्रेझेंट टाइम परमवीर चक्र मेडल. चक्र मेडल. This is the equivalent to Paramveer Chakra. Today, in today's day, time, Indian soldiers have biggest medal in providing to Indian government. This medal name is परमवीर चक्र. म्हणजे परमवीर चक्र हे आज भारतीय सैनिकांना देण्यात येणारं सर्वात महत्वाचं पदक आहे. त्याच सारखं पदक इंग्लंडची राणी ही सैनिकांना देत होती विशेष कार्यासाठी. त्याला नाव होतं विक्ट्री क्रॉस चक्र. असे 31 चक्र विक्ट्री क्रॉस मेडल्स इंडियन सोल्जर्स को सेकेंड वर्ल्ड वॉर टाइम दिए गए थे. इसमें से इन महाराष्ट्र के बाद बेसिकली बात किया जाए तो यहाँ पे याद रखना है महाराष्ट्र नाइक यशवंत गाडगे 5th मराठा लाइट इन्फेंट्री. महाराष्ट्र के ही थे नाइक यशवंत घाटगे. इनको 5th मराठा बटालियन से उनको एक विक्ट्री क्रॉस मेडल मिला था. और उसके सिवा जो सोल्जर थे नामदेव राव जाधव वो भी 5th मराठा लाइट इन्फेंट्री की थे. दोनों को विक्ट्री क्रॉस मेडल मिला था. अब ये विक्ट्री क्रॉस मेडल कैसे होता है आपको देखना है तो आपने हमारा जो टैंक म्यूजियम है अहमदनगर में, जो टैंक म्यूजियम है उसके सेकेंड नंबर का जो नहीं सेकंड हाँ सेकंड नंबर का जो उनका एग्जीबिशन लगाया है ना उसके सेकंड नंबर के हॉल में आप जाओगे और वहां पे एंट्री करने के बाद राइट हैंड को आप मुड़ोगे तो वहां पे आगे जाने के बाद एकदम ऐसा जो अगर उनकी इंफॉर्मेशन है तो यहाँ पे बदलू सिंह नाम है. कौन सा नाम है? बदलू सिंह. बदलू सिंह को विक्ट्री क्रॉस मेडल मिला था सेकेंड वर्ल्ड वॉर टाइम. उसकी इंफॉर्मेशन वहां पे मेंशन की गई है और विक्ट्री क्रॉस मेडल की पिक्चर्स भी वहां पे लगाई गई है. आप कभी विजिट करोगे अगर आप चाहते हो विक्ट्री क्रॉस मेडल कैसे दिखता है ये जानना तो आप कभी गए तो आपको ये बात पता चलेगी. अब इसके बाद हमें देखना है महायुद्धाचे भारतावरील परिणाम मीन्स इम्पॅक्ट ऑफ द वर्ल्ड वॉर ऑन इंडिया. क्या देखना है? इम्पॅक्ट ऑफ द वर्ल्ड वॉर ऑन इंडिया. म्हणजे भारतावर झालेले दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम आता आपण प्रत्यक्षात अभ्यासायचे आहेत. पुढच्या लेक्चरला आपण ते सविस्तर अभ्यासू. धन्यवाद.